इंदापूर, बारामती आणि दौंड तालुक्यात यावर्षी मान्सूनीपूर्व पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावली। आपण इंदापूर तालुक्यातील शेटफळे या गावात आहोत। खऱ्या अर्थाने या गावामध्ये सर्वात जे जास्त नुकसान झालेलं आहे आणि जी कमीत कमी 200 घरं तब्बल पाण्याखाली होती। तसं म्हणता 3 तालुक्यातील सर्वात जास्त नागरिक असतील किंवा जी पाण्यात घरे असतील त्या ह्याच इंदापूर तालुक्यातील शेटफळे या गावातील आहेत। सर्वात जास्त म्हणजे एक वाडा जातो आणि या वाड्याच्या कडेलाच अगदी 400 ते 500 घरं आहेत आणि अगदी 200 ते 250 घरं ही पाण्याखाली होती आणि अगदी इथे भीतीचं वातावरण गेल्या 2 दिवसांपूर्वी होता। आज खऱ्या अर्थाने थोडी पावसाने 2 दिवस विश्रांती दिल्यानंतर आज परिस्थिती पूर्वपदावर येण्यास सुरुवात झालेली आहे। मात्र घरातून अजून देखील जे नागरिक आहेत, महिला आहेत, ते आपल्या घरातून पाणी काढताना दिसत आहेत। ज्या संसार उपयोगी वस्तू आहेत ह्या कुठेतरी अगदी पाण्यात भिजून गेलेल्या आहेत। त्यामध्ये धान्य असेल, इतर वस्तू असतील, ह्या देखील पूर्णपणे भिजलेल्या आहेत। पूर्णतः या लोकांचा जे शेटफळगडे येथील जे नागरिक आहेत त्यांचा संसार सद्यस्थितीत तरी उघड्यावरती आलेला पाहावयास मिळत आहे। अगदी नागरिक चिंतेत आहे। अनेक जे राजकीय व्यक्ती असतील, रात्रीच खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील या नागरिकांशी संवाद साधला होता आणि कार्यकर्त्यांना आवाहन केले होते की येथील जे लोक आहेत त्यांना मदत करा। त्यानुसार मदत होण्यास देखील सुरुवात झालेली आहे। परंतु सद्यस्थितीत हे या लोकांच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी दिसत आहे। अगदी हा बंधारा येथूनच मोठ्या प्रमाणात पाणी जातं आणि अगदी जास्तीत जास्त घरातच अजून देखील पाणी दिसत आहे। येथील नागरिक अगदी 2 दिवस झाले भीतीच्या वातावरणात आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। मावशी, काय 2 दिवसापूर्वी मोठ्या प्रमाणात पाणी घराघरात होतं, काय नक्की तुमच्यात किती भीतीचं वातावरण होतं? सगळं पाणी पाणी आगच्या घरात पाणी होतं आणि धान्य बिन्य सगळं भिजलं। 3 दिवस झालं चूल पेटली नाही आमची, भांडी वाहून गेली, कपडे वाहून गेली। काय सांगाल मुलांच्यात भीतीचं वातावरण? अगदी तुम्हाला तर आत्ता देखील ते क्षण आठवतात, तुमच्या डोळ्यात अगदी अश्रू दिसत आहेत। कशी परिस्थिती होती नक्की त्या दिवसाची? पाणी लय होतं, बारकी मुलं आमची घरातच होती, पाण्यातच होती, बाहेर पसाराही काढता येत नव्हता, सगळं भिजून गेलं आमचं सगळं, काहीच राहिलं नाही। जेवणा खावणाचं पिठाचं ह्याचं सगळं भिजलं, कपडे वाहून गेली अशी पाण्यात, ह्याच्यात कोंबड्या गेल्या, पूर आलता लय। किती पाणी होतं घरात? पाणी लय होतं की कमरे इतकं। काय सांगाल, काय 2 दिवसापूर्वी घरात पाणी शिरल्यावर कपडे गेली, भांडी गेली, पाणी काढलं आम्ही बाहेर आणि सगळं पाणी शिरल्यानंतर घाबरलो होतो आम्ही, पण ती सगळं बाहेर काढलं, मग ती आमची भांडी आणि गहू गेलं एवढंच। त्या रात्रीची एकाएकीच घरात पाणी शिरलं होतं, परंतु त्यावेळेस मदतीची अगदी गरज होती, पण त्यावेळेस मदत करणं देखील काही लोकांना शक्य झालं का? आलती का मदत? काय सांगाल मावशी, काय परिस्थिती? लय बेकार परिस्थिती झाली होती। आम्हाला वाटायचं की काय होतं आणि काय नाही, असं जीव घाबरल्याने झालता। कमरेत इतकं पाणी होतं आणि मालक पोरग घरात होतं, मी तिकडे गेली होती, त्यांच्या बेब्यानी तिकडं आहेत म्हणून मी 2दा इथपर्यंत आली। कमरेत इतकं पाणी होतं पण परत माघार गेली, लय भीती वाटत होती। आपल्याला ती क्षण आठवून अगदी अश्रू अनावर झाले ते, पण काय नक्की मुलांची कशी? पोरग एकच आहे मला, पोरग आणि त्याचा बाप घरात होती, अशी लय भीती वाटायची। मी 2दा आली, कमरेत इतकं पाणी होतं, पलीकडे थांबली होती, तिथून आली, परत तिथनं जायची माघारी आणि कुणापाशी सांगावं की ये म्हणून पोराला, म्हणून त्याच्या बापाला लय भीती वाटत होती। थांबू वाटत नव्हतं इथं। महिलांना अगदी अश्रू अनावर झालेले आहेत। काही नागरिक देखील आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत। काय काका, काय सांगाल त्या दिवशीची कशी परिस्थिती होती? पाऊस खूप जोरात आला, त्यावेळेस सगळी लोक घरात होती। कोणाला वाटलं नव्हतं की अचानक इतका पाऊस वाढेल, पण वरती कॅनेल असल्यामुळं कॅनेलचं पाणी सुद्धा आलेलं होतं आणि कॅनेलच्या कडेला जो बारका फटा आहे तो फटा फुटल्यामुळे सगळं गावात पाणी आलं आणि वरती सवानी वस्ती जी आहे तिकडून जे फट्याचं पाणी येतं ते बी पाणी गावातच आलं। त्यामुळे लोकांची पळापळी सगळी झाली, लोक घाबरली होती आणि बरेच लोकांच्या घरातनी पाणी आलं, कोंबड्या शेरड्या वाहून गेले लोकांचे सगळे।
त्यामुळे अजूनही भीतीचं वातावरण आहे, कारण सांगता येत नाही, शेवटी निसर्ग आहे, कधी काय होईल. मदतीची काय अपेक्षा आहे म्हणजे अशी आता? आम्हाला अजूनही म्हणजे कोणी मदत केली नाही. एक पाऊस ज्या दिवशी झाला, ज्या दिवशी की कोण घरात चूल पेटवू शकत नाही, त्या दिवशी ग्रामपंचायतने 1 दिवसाची जेवणाची सोय केली. त्यानंतर परत आदरणीय दादा आले, मामा आले, आव्हान केलं, पण आत्तापर्यंत आमच्यापर्यंत काही पोचलं नाही आहे. रात्री आदरणीय ताईंनी आम्हाला शब्द दिला आहे, पण आत्ता आम्हाला ती सामान पोचलेलं आहे, गहू तांदूळ वगैरे नाही का, हे पोचले आहे ताईंनी दिलेला शब्द आम्हाला. काय तरी आता काय मदत अपेक्षित आहे अजून? म्हणजे ती परिस्थिती अजून तुमची, त्या परिस्थितीत पाणी अजून घरात आहे, कुठं ते संसार उपयोगी वस्तू तिथंच आहेत, अजून कशाची मदत प्रशासन असेल किंवा राजकीय व्यक्तींकडून आवश्यक? आत्ता तसं बघायला गेलं तर आमचा जो वडा आहे गावचा, हे वडा पहिल्यापासून मोठा आहे, पण गावातली कशी लोकांमुळे जे अतिक्रमण होत आलेलं आहे, ते वडा जर अतिक्रमण नसतं केलं तर आज ही गावात वेळ आली नसती, नाही का. याच्यावरती म्हणजे काय बांधारा वगैरे काय? बंधारा वगैरे खूप मोठा आहे, जेवढं पाणी येईल तेवढं कमीच आहे खाली, लोक बी भरपूर आहेत आणि सगळा दलित समाज आहे इकडं, नाही का. नक्कीच आज आपण देखील भेट घेण्यासाठी आलेले आहात. काय मदत कशी काय पद्धतीने केली जाणार, कारण ताईंनी रात्री आव्हान केलं, तर काय मदत असणार? काल ताईंच्या सूचनेवरून आमचे 2-3 टीम आहेत. पक्षाचे अध्यक्ष तेसे पाटील, महारुद्र बापू पाटील यांना ताईंनी सूचना केल्या, आम्हाला केल्या. आम्ही ह्या भागात सकाळपासून आलं, परिस्थिती पाहिलं, अक्षरशः डोळ्यात पाणी येत आहे, वाईट परिस्थिती आहे. तर शासनाला आमची विनंती आहे की आता ह्यांना ज्वारीपासून, बाजरीपासून, गॅस, तेलापासून ह्यांच्या प्रपंचाला मदत झाली पाहिजे. कालच पक्षाकडून आम्ही त्यांना जेवणासंदर्भात आता आम्ही बसलो होतो, गावातले प्रमुख लोक ग्रामसेवकांना घेऊन. तर आज संध्याकाळपासून ताईंनी सूचना केल्यापासून साहित्य आता एक अर्ध्या तासात पोहोचेल, तर आम्ही ते जेवणाची त्यांची सोय करणार आहे. त्यांना काय पाहिजे एवढं ताईंच्या मार्फत कलेक्टरला, प्रांताला, तहसीलदारला सांगून मदत करणार आहे. नक्कीच हे जे इंदापूर तालुका आहे येथील शेटफळगडे येथील नागरिक आहेत. गेल्या 2-3 दिवसांपासून यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण आहे. अगदी संसार मधील सर्व वस्तू त्यांच्या ह्या पाण्याखाली भिजून गेलेल्या आहेत आणि सद्यस्थितीत जे रोजचं अन्नधान्य लागतं याची देखील सोय व्हावी अशी ती मदतीची देखील याचना करत आहेत. जे काही रात्री खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील कार्यकर्त्यांना आवाहन केलं होतं, त्यानुसार आत्ताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की प्रत्येकाला अन्नधान्य किंवा गहू असेल, तांदूळ असेल, ज्वारी असेल असे देण्यात येणार आहे आणि जेवढी जास्तीत जास्त मदत होईल अशी प्रशासनाच्या वतीने किंवा येथील स्थानिक आमदार असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील यांच्याकडून आम्हाला मिळेल अशी देखील आशा यावेळी येथील नागरिकांनी व्यक्त केलेली आहे. कॅमेरा पर्सन अभिजित पिशेसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, इंदापूर.